दादा, काल जी घटना झाली अत्यंत म्हणजे वेगळ्या प्रकारची घटना होती ही. सगळं पाहिलं तर आपल्या सोनपेठ शहरामध्ये हा व्यक्त करताय. आज तुम्ही सात्वन करण्यासाठी त्यांना भेट दिली आणि तुमची काय आर्थिक मदत म्हणून त्यांना जी मदत दिली, तर इतर लोकांना पण काय आवाहन करता तुम्ही? खरं म्हणजे अशा या एकामागून एक होणाऱ्या संकटाच्या काळामध्ये कांबळे परिवाराला मदतीचा हात देणं ही काळाची गरज आहे. आणि ते आज कुटुंब उघड्यावर आलेलं आहे, भयभीत झालेलं आहे. खरं म्हणजे 2 महिन्याच्या अगोदरच त्यांच्यावर मोठं संकट आलं. 16 वर्षाचा त्यांचा तरुणाबाळ मुलगा त्यांनी गमावलेला आहे. आणि खरं म्हणजे आणखी दुसरा त्यांना जो झटका बसलेला आहे, त्यांचं घर जळालेलं आहे. त्या गोष्टी दिसायला जरी साध्या असल्या तरी अत्यंत भयानक आहेत. हा फार मोठा कांबळे परिवार झालेला आघात आहे. या आघातातून, या संकटातून त्यांनी लवकर बाहेर यावं यासाठी त्यांना आम्ही मुद्दामी प्रभाग क्रमांक 1च्या ज्या महिला बालकल्याण सभापती सृष्टी सचिन मुंडे यांच्या वतीनं आज त्यांनी दिलेली मदत आम्ही त्यांना दिलेली आहे. आणि आम्ही त्यांच्यासोबत कायमचे आहेत. कोणतंही संकट असेल, अडचण असेल, त्यांनी आम्हाला फोन केला तर आम्ही त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध आहोत. त्यांना एवढंच आवाहन करतो की तुम्ही घाबरू नका, खचून जाऊ नका. सगळे समाज बांधव, सगळ्या जाती धर्माचे लोक तुमच्यासोबत आहेत. आणि संकट येत असतात, संकटाचा सामना करावा लागते. रडायचं नाही, लढायचं असते. संकट खूप येत असतात. हे आमचे भाई आहेत, यांनी फार मोठं संकट पचवलेलं आहे, सहन केलेलं आहे. ह्याच्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो की आपल्या देशाच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर जी वेळ आली होती, त्यांच्या त्या देहाचे असे तुकडे झाले होते. ह्या म्हणजे न पचणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांनी पचवलं. तसंच आपल्याला सुद्धा हे सगळं मुलाचं सुद्धा विसरून जायचं आणि जे आहेत त्यांच्याकडं लक्ष द्यायचं. आता गेले त्यांच्याबद्दल फार चिंता करायची नाही. नुकसान झालं त्याच्याबद्दल रडत बसायचं नाही. तुम्ही रडायचं नाही म्हाताऱ्या माणसासारखं. तुम्ही उभा टाकायचं जोमानं, पुन्हा कामाला लागायचं. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आम्ही मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. धम्मदी भया रोडे आलेत या ठिकाणी. ते कुठे सुरेशराव आलेत माझ्यासोबत, समित्रे आलेत, सुदामराव आलेत परभणीहून. आपले नगरसेवक भाग्यवंत आहेत. मी भाग्यवंत भाऊला सुद्धा विनंती करतो की आपण 2000ची मदत यांना करावी. ते पण आणून. दादा, यांचं जे घर आता सध्या पूर्ण आगीमध्ये नष्ट झालेलं आहे, तर नगर परिषदच्या माध्यमातून तुम्ही काय विनंती करता की आपण या प्रभागामधून त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून यांना घरकुल देण्यात यावी अशी प्रशासनाला आणि सन्माननीय अध्यक्षाला विशेष विनंती करू सभापतीच्या मार्फत. बरं, पाहिलं तर माता रमाई जे घरकुलाची आवास योजना आहे पूर्ण दलित बांधवांना भेटली जाते, पण हे दलित बांधव आतापर्यंत ते माता रमाई घरकुलापासून वंचित कसे काय राहिले? नाही, आपण यानंतरचा जो काही इतिहास भूगोल आहे त्या खोलात जायचं नाही. परंतु यांना घर भेटलं नाही एवढी मला माहिती मिळाली आणि ते मिळून कसं देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. ओके, हे का?